सुखी व समृद्ध जीवनासाठी हे 18 उपाय नक्की लक्षात ठेवा. समस्या आणि उपाय. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, प्रत्येक जण आयुष्यात सुखशांती येण्यासाठी प्रयत्न करत असतो. आठवड्यातला प्रत्येक दिवस प्रत्येक ग्रहाला पर्यायाने त्या देवतेच्या उपासनेशी जोडला गेला आहे. त्यानुसार ज्योतिषशास्त्रात रविवारी काही सूर्य उपासनेविषयी उपाय सुचवण्यात आले आहेत. या उपायाने काही दिवसातच तुमचे नशीब चमकू शकेल. सनातन धर्मात रविवारला भगवान सूर्यदेवाची दिवस मानला गेला आहे. प्रत्येक व्यक्ती कुंडलीमध्ये सूर्याचा प्रभाव फार शुभ मानला जातो. त्यामुळे रविवारी काही उपाय केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात. उपाय नंबर 1. रविवारी बाभळीच्या झाडाला दूध अर्पण करून धन आणि वैभव परत मिळवू शकता. यासाठी रविवारी रात्री झोपण्याआधी 1 ग्लास दूध उशाशी घेऊन ठेवा. सकाळी उठल्यावर हे दूध बाभळीच्या झाडाच्या मुळाशी घाला. उपाय नंबर 2. प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी वडाच्या झाडाच्या तुटलेल्या पानावर तुमची इच्छा लिहा आणि वाहत्या पाण्यात सोडून द्या. प्रत्येक रविवारी हा उपाय केल्याने तुमची इच्छा पूर्ण होईल. उपाय नंबर 3. आयुष्यात सुखसमृद्धी आणि यश मिळवण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. यासाठी रविवारी कणकेचा चौमुखी दिवा बनवून पिंपळाच्या झाडाखाली ठेवा. यामुळे तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल. उपाय नंबर 4. रोज सकाळी आंघोळ करून उगवत्या सूर्याला अर्घ्य देणं फार शुभ मानलं जातं. हे अर्घ्य देण्यासाठी तांब्याच्या कलशाचा वापर करा. त्यासोबत लाल फूल, अक्षता आणि खडीसाखर वाहा. त्यानंतर अर्घ्य अर्पण करा. उपाय नंबर 5. रविवारी झाडू खरेदी करणं फार शुभ मानलं जातं. बाजारातून 3 झाडू खरेदी करा. सोमवारी ते झाडू मंदिरात दान करा. यामुळे तुमच्यावर भगवान नारायणाची कृपा बरसेल. उपाय नंबर 6. ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी घरातील कोणत्याही महिलेकडून आशीर्वाद म्हणून मूठभर तांदूळ घ्या. हे तांदूळ एका कापडात बांधून सोबत ठेवा. हा उपाय केल्याने तुमची चिंता किंवा तणाव लवकर दूर होईल. उपाय नंबर 7. जोडीदाराचा आनंद परत मिळवण्यासाठी रविवारी भगवान शिवाची विधिवत पूजा करा. यासोबतच यावेळी यशासाठी भगवान शिवाची प्रार्थना करा. भगवान शिवाच्या ओम नमः शिवाय या मंत्राचा किमान 11 वेळा जप करा. उपाय नंबर 8. जर तुमचा जोडीदार किंवा पालक यांच्यात ताळमेळ नसेल तर त्यांचे नाते सुधारण्यासाठी दोघांच्या कपड्यामधून प्रत्येकी 1 धागा काढा. यानंतर हे धागे एकत्र बांधून मंदिरात ठेवा. यासोबत तुपाचा दिवा लावावा. तसेच संबंध सुधारण्यासाठी हात जोडून प्रार्थना करा. उपाय नंबर 9. उत्तम आरोग्यासह दीर्घायुष्य मिळवण्यासाठी रविवारी सूर्यदेवाच्या मंत्राचा 108 वेळा जप करा. मंत्र आहे ओम घ्रीन सूर्याय नमः. उपाय नंबर 10. सकारात्मकतेने परिपूर्ण होण्यासाठी रविवारी स्नान वगैरे केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे. तसेच आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे. उपाय नंबर 11. जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग उघडण्यासाठी खैराच्या झाडाची पूजा करणे खूप फायदेशीर आहे. एवढेच नाही तर हात जोडून नमस्कार केला पाहिजे. अशा परिस्थितीत जर तुमच्या घराजवळ खैराचे झाड आढळले नाही तर तुम्ही त्या झाडाचा फोटो नेटवरून डाउनलोड करू शकता. हे पाहिल्यानंतर दिवसभर सोबत ठेवा. उपाय नंबर 12. प्रत्येक कामात यश मिळवण्यासाठी घरात हरणाचा फोटो लावा. या दरम्यान हरणाचा चेहरा तुमच्या समोर असावा हे लक्षात ठेवा. यासोबतच फोटोत शिंगे नसलेले हरण असावे हेही लक्षात ठेवा. घरामध्ये हरणाचा फोटो अशा ठिकाणी ठेवा की घरातून बाहेर पडताना हरणाचे दर्शन होईल. उपाय नंबर 13. तुम्हाला चांगली नोकरी मिळवायची असेल किंवा नोकरी बदलण्याची चिंता वाटत असेल तर रविवारी मंदिरात गोड काहीतरी दान केल्याने फायदा होतो. यासोबतच सूर्यदेवाला हात जोडून नमस्कार करावा. उपाय नंबर 14. लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी रविवारी सायंकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारात दोन्ही बाजूला साजूक तुपाचा दिवा लावावा. उपाय नंबर 15. रविवारी सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली चौमुखी दिवा लावावा. असे केल्याने संपत्तीत वाढ होते. तसेच माता लक्ष्मीची कृपा कायम राहते. पूजा केल्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी चंदनाचा तिलक लावावा. असे केल्याने माता लक्ष्मीची कृपा लाभते. उपाय नंबर 16. अपयश येत असेल तर रविवारी रात्री झोपण्याआधी 1 ग्लास गाईचे दूध उशीजवळ ठेवा. मग सकाळी पूजा केल्यानंतर ते दूध प्यावे. उपाय नंबर 17. प्रगती करायची असेल तर रविवारी हे खास उपाय करा. या दिवशी दूध आणि गूळ मिसळून भात खाल्ल्यास
विशेष फायदा होतो। याशिवाय लाल कपड्यात बांधून गहू आणि गूळ दान केल्यानेही फायदा होतो। उपाय नंबर 18, सूर्य कमजोर असेल तर या दिवशी केलेल्या उपायांनी बलवान बनता येते। रविवारी पाण्यात गूळ आणि तांदूळ मिसळून पाण्यात टाकावे। असे केल्याने कुंडलीत सूर्याचे स्थान उच्च होते आणि सर्व समस्यापासून मुक्ती मिळते। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।